तर ही आपली आहे नेक्स्ट सिरीज. यार देखो, हे बघा शशांक सिंग, त्याचं लग्न आहे. पुण्याचा नॅशनल ट्रॅफिक पॉइंट आपण आपल्या गाडीचं अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल ट्राय करता 99 ला सेट केलंय. समृद्धी महामार्ग, खतरनाक ऑफ रोडिंग, हायवे वरनं डायरेक्ट ऑफ रोडिंग. बाई काँग्रेस भाई काय होणार आहे बाई. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, नमस्कार आहे तुमचा आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ परत थोडासा वेगळा आहे. आज आपण चाललो आहोत पुण्यावरनं रांचीला. डायरेक्ट एका दिवसात रांचीला नाही चाललो ऑब्विसली. तर ही आपली आहे नेक्स्ट सिरीज ऑफ इंडियन व्हील्स, पुणे टू रांची. आज डे 1, ऑब्विसली नागपूर. तर चला जाऊया नागपूरला. बरंच काय काय आपण करणार आहोत नागपूरला. म्हणजे बरंच म्हणजे खायच्या गोष्टी बरंच काय काय करणार आहे. आणि तर पाहू, संत्री वगैरे आपल्याला बघायला मिळत आहेत का, फार्म्स, बर्फी वगैरे तर असेलच. बट वऱ्हाडी जेवण, मटण, चिकन, जे काय ते वऱ्हाडी मसाल्यातलं, या सगळ्या गोष्टी, वेगळे वेगळे चविष्ट पदार्थ माझ्या आवडीचे मी तिथे खाणारच आहे. तर चला नागपूरला. पुण्याचा नॅशनल ट्रॅफिक पॉइंट वारजेचा ब्रिज, इथे आपण ट्रॅफिक मध्ये आहोत. तोपर्यंत म्हणलं आपल्या मित्रांना एक अपडेट द्यावा. तर आपण रांचीला का चाललो आहे, तर एका लग्नासाठी. आपला एकदम अतिशय प्रचंड लहानपणीचा जवळचा जिवलग मित्र शशांक, त्याचं लग्न आहे. त्यामुळे आपण चाललो आहे रांचीला. तर आपण रोड ट्रिप करत असल्यामुळे नवरदेवाच्या आधीच आपल्याला निघावं लागलेलं आहे. बट काही विषय नाही, मध्ये आपण खूप रोमांचक एक्साइटिंग गोष्टी करणार आहोत या ट्रॅफिक मधून बाहेर पडल्यावर. अजून तर आपल्याला थोडं सामान उचलून हायवेला लागायचंय. चाकण, दुसरं इंटरनॅशनल कॅपिटल ऑफ ट्रॅफिक ऑफ पुणे, चाकण क्रॉस केल्यावर आपण बोलूया. आता मला असं वाटतंय होपफुली तिकडे ट्रॅफिक नसेल. यार देखो, हे बघा शशांक सिंग, त्याचं लग्न आहे. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत. नारायणगाव क्रॉस केलेला आहे. हा आहे आपला मित्र महेश, एके पल्ली, आणि हे आहेत महेशचे ऑफिस मधले दीपक. त्यांना आपण नागपूरपर्यंत ते आपल्या बरोबर आहेत. तर आपल्याला चाकणमध्ये जास्त ट्रॅफिक नाही लागलं, विच इज गुड. पण हा थोडी रहदारी आहे, बट इट इज फाईन. चाकण माहिती सगळ्यांना कसं असू शकतं, हाऊ बॅड इट कॅन गेट. त्यामुळे ऑल गोईंग गुड. नागपूर ETA दाखवत आहे 9 वाजता. पाहू. नारायणगावच्या पुढे काहीतरी मोठा विषय झालेला दिसतो. जवळजवळ 1 तासात जाम आणि लॉट्स ऑफ गाड्या जाग्यावर. भाई ट्रॅफिक एवढा जाम आहे की आपल्याला ऑफ रोडिंग करायची संधी मिळाली. इकडे कुठेतरी डोंगराकडे आपण चाललोय भाई. खतरनाक केहर ट्रॅफिक आहे. 1-1.5 तासाचा ट्रॅफिक आहे. काहीतरी मोठा विषय झालाय. बट चालायचं. आपण आता झाडा झुडपातनं, जुंगलातनं चाललेलो आहोत. भाई खतरनाक ऑफ रोडिंग, हायवे वरनं डायरेक्ट ऑफ रोडिंग. बाई क्रेझी डोंगर दरी ओनली. कडकच भाई, आज मजा झाली. बिबट्या नको इथंच नको बिबट्या दिसायला, म्हणजे झालं. लयच पर्यटन झालंय आज आपलं. हायवेला इथपर्यंत ट्रॅफिक दिसतंय. पण अजून पुढे तुम्हाला दाखवतो मित्रांनो की काय सीन्स डेंजर झाले ट्रॅफिकचे. आणि हा फारच एकदम आपल्या गाडीला हळूहळू घेऊयात आपण. उगाच जास्त पर्यटन नको गाडीला. ठीक आहे. समोर तिकडे दिसतंय बरं का ट्रॅफिक. हायवे दिसतोय इकडनं भाई. हे समोरचे पण लोक तिकडे अशा पद्धतीने मेन रोडला तर लागलो आहोत आपण. बट हायवेला माहित नाही. बरे तिथे मेंढ्या पण दिसत आहेत रस्त्यात आपल्याला. पण त्या हायवेला कसं जायचं आता, राईट ना. बघा फायनली हायवेला जॉईन झालंय बाई. तिकडे त्या साईडला काय विषय झालेला माहित नाही, बट क्रेझी होतं जे काय ट्रॅफिक होतं.
आता आपण परत नाशिकवाल्या बॅक टू हायवे, त्यामुळे ऑन शेड्यूल परत टाईममध्ये तो छोटा गावातला रस्ता घेतल्यामुळं आपला जवळजवळ 1-1.5 तास वाढला असेल ना. 1 तास तर कमी असेल, 1 तास वाचला. भयंकर ट्रॅफिक होतं. त्यामध्ये राजगुरुनगरच्या इथं थोडंसं काम चालू आहे नाशिक हायवेवर, त्यामुळे थोडासा विषय आहे. बट आता बॅक टू नॉर्मल, हा विषय नाही. टाइम ऑफ अरायवल 9 PM. मस्त मित्रांनो, एक डोंगर मला दिसलेला आहे, म्हटलं तुम्हाला पण दाखवावा. छान रोड महाराष्ट्राचा, सिनिक. भाई आपण सर्व्हिस रोडला आहे आणि हे बघा सगळेच नाशिकला निघालेत. मला वाटतंय सगळं अख्खं जॅम, बरं ट्रॅफिक लागलंय भाई आपल्याला, क्रेझी. संगमनेर बायपासच्या इथे पण काम चाललंय, त्यामुळे आता आपण संगमनेर मध्ये आज गाडी घातली आहे. फारच ट्रॅफिक सीन्स झाले. आपलं चाकणचं सगळं मिळून भरून काढलंय आहे ना. तो आहे ना, तो हा बायपास आहे ना, तो बायपास होता, हा सिटीतून आहे. चाकणचे ट्रॅफिक आज सगळेच मला वाटतंय नाशिकला निघालेत, त्यामुळं इट इज क्रेझी सीन्स. समृद्धीला आता लागतोय. फारच रोमांचक जर्नी होती इथपर्यंत. गाडीला म्हणलं 5 मिनिटं जरा आराम देऊयात. बट द जर्नी हॅज स्टार्टेड ऑन अ गुड नोट. चालायचं थोडंफार. समृद्धी महामार्ग चालू झाला आहे आता. नेक्स्ट 500 किलोमीटर्स. मस्त बटरफ्लाय एक्झिट एंट्री आपण घेत आहोत इनटू समृद्धी. व्हेरी गुड आहे. आपण आपल्या गाडीचं अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल ट्राय करतो. 99ला सेट केलंय, बट पुढे गाडी असल्यामुळे आपोआप गाडी स्लो झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही, पाय खाली. जशी पुढची गाडी पुढे जाईल तशी आपोआप गाडी हे करते. तर खायला आपण थांबलो होतो, आता एक ब्रेक घेतला. गाडी पण थोडी गार झाली. अजून 522 किलोमीटर्स राहिले. कंटिन्युअस आपण टेम्परेचर मॉनिटर करतोय, कारण खूपच गरमी आहे. 40-45 डिग्रीज नागपूरमध्ये, पुण्यात पण जास्त आहे. आता बाहेर टेम्परेचर कंटिन्युअस दाखवतं. ॲज युजल समृद्धी मस्त चाललंय. ठीक आहे गाईज, मयाला असतोय तर मग हेच सांगतो तुम्हाला. तर मी आणि महेश माझ्या 10वी पासून वगैरे होतो ना. 10वीला मी क्लासला यायचो ना, ते जर्मन क्लासला. तेच म्हणजे 9वी-10वीच्या आसपासच जे काय म्हणजे जवळजवळ एक 13-14 वर्ष. काय तुला काय बोलायचं जास्त का 7-8 डॉगेश भाईचा काय एक पाय आहे. डॉगेश भाई काय होणार आहे भाई, नशीब दिसलं डॉगेश भाई. मला सांग ना काहीचला काहीतरी किस्सा, जरा कम्फर्टेबल झाला. गाईस मला कम्फर्टेबल किस्सा झाल्यावर जरा किस्सा सांग. ओके, त्याकडे फुल स्टॉक आहे. फुल स्टॉक कसला किस्सा? ठीक आहे, ओके. छत्रपती संभाजीनगरचा एक्झिट आलेला आहे. अजून 471 किलोमीटर्स, 550 hours. आपण एक कॉफी ब्रेक घेतलेला आहे. या नवीन फ्रेंच प्रेस आहे माझा, तर त्याच्यात आपण कॉफी करतोय. मध्ये मध्ये ब्रेक घेणं गरजेचं आहे समृद्धी महामार्गावर, कारण खूपच कंटिन्युअस नंतर स्पीड आणि त्यामुळे. महेश पहिल्यांदा अशी कॉफी ट्राय करतोय. तर रिव्ह्यू दे आपल्या गाईजला. 100 आवडत नाही मला, पण आधीच आवडत नाही. आपल्या फ्रेंच प्रेसची पहिली कॉफी.
जेवढी कडू हवी होती तेवढी कडू नाही त्याच्यामुळे मला आवडली. मला असं वाटतं पाणी थोडं गरम असतं असून तर अजून चांगला फ्लेवर आला असता. ठीक आहे, इथे असा पिण्यापेक्षा आपली कॉफी कधी व्हायची. अकोला एक्झिट आला आहे, अजून 264 किलोमीटर्स टू गो. हा 150 किलोमीटर जरा आपला चांगला झाला आणि आता जरा संध्याकाळ झाल्यामुळे टेन्शन पण कमी झालं आहे टेम्परेचर वगैरे. एक्सपेक्टेड टाइम ऑफ अरायवल आहे 3 hours 20 minutes. ओके मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे. ऑफिशियली 6:40ला थोडा अंधार पडायला चालू झाला आणि 228 किलोमीटर्स टू गो आहे. तर आता थोडं आपण 120 लास्ट 2.5 hours. नागपूरमध्ये पोचून बघू काय मालवा काय आज जवळपास खायला मिळतं का तुम्हाला आम्ही सांगू. शेवटचे 195 किलोमीटर्स राहिलेत. हा आपला आत्ता नागपूरपर्यंतचा लास्ट ब्रेक. ओके, आय थिंक हायवे संपला आहे. समृद्धी महामार्ग. वी एंटर्ड नागपूर. डेस्टिनेशन इज 34 किलोमीटर्स. 9 वाजून 10 मिनिटं झालेत. बट वी आर ऑल व्हेरी एक्सायटेड, एनर्जेटिक. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.